आता मशीन तर आपण घेतली आहे, हां, तर आता लाईटवर तर चालणारच आहे. बरोबर. पण माझ्या इथे कसं लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कमी जास्त होत असतात व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज. अच्छा. व्होल्टेज हां. कमी जास्त बरं, होतात. बरं. तर मग त्याच्यावर कसं काय म्हणजे? सर हे सांगा की तुम्हाला आपल्या मशीनची किंवा कंपनीची माहिती कुठून मिळाली? मी मशीनच्या शोधात होतोच म्हणजे पहिल्यापासून. बरं, जशी बॅच म्हणजे पोल्ट्री चालू केली तिथून मशीनच्या शोधात होतो. बरं. पण कुठे म्हणजे याला विचार, त्याला विचार, तो सांगतोय इथे ॲड्रेस आहे, तिथे ॲड्रेस आहे. पण नंतर मी यूट्यूब सर्च केला आणि जास्तीत जास्त इंस्टाग्रामवर तुमचे व्हिडिओज बघितले. बरं, तर त्याच्यानुसार म्हणजे प्राईज आणि म्हणजे मशीनची क्वालिटी म्हणजे त्याच्यात मला चांगलं वाटलं. बरं, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे पूर्ण काय बोलतात, फुल ऑटोमॅटिक आहे. बरं, म्हणजे बरं. मला त्रास नाही काहीच. बरं. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे मी. हो, हो, हो. तर सर तुमचे व्हिडिओज तर मी बघितलेलेच आहेत, इंस्टाग्रामला, यूट्यूबला म्हणा. हां. त्याच्यावर जास्तीत जास्त म्हणजे 90% माहिती मिळालेली आहेच मला. बरं. हां. आणि मी मॅन्युअली म्हणजे मी पण ट्राय केलेलं आहे मशीन बनवायचं. त्याच्यामुळे थोडीफार जाणकारी मला आहे. बरं. पण तरी पण तुमच्या मशीनची जी म्हणजे तुम्ही जी टाकलेली नसेल किंवा मला जी फेस टू फेस समजेल अशी माहिती म्हणजे द्या. तर बघा सर, हे जे इन्क्युबेटर आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायची गरज नाही पडत. हे पूर्णतः ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे. आपण स्टार्ट करूया सर्वात आधी की याच्या पिना कशा जोडायच्या असतात. तर बघा सर, याच्यामध्ये हे टोटल इथे तुम्हाला 5 कनेक्शन मिळतील. प्रत्येक कनेक्शन सेपरेट आहे, त्यामुळे एक कनेक्शन दुसऱ्याला लागण्याचा याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. सर्वात आधी सर्वात आधी हा जो वेगळा कलर दिलाय, ब्लॅक कलर दिलाय, या कनेक्शनला सर्वात आधी लावून घ्या. याची एक काळजी घ्या. याच्यानंतर कुठलाही कनेक्शन एक दुसऱ्याला लागू शकत नाही, कारण की काही 2 पिनचं कनेक्शन आहे, काही 4 पिनचं कनेक्शन आहे, काही 3 पिनचं कनेक्शन आहे, काही 6 पिनचं कनेक्शन आहे. त्यामुळे कुठलंही कनेक्शन कशालाही चुकीचं लागत नाही. फक्त सर्वात आधी जो ब्लॅक कलर आहे तो लावून घ्यायचा, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या पिना लावून घ्यायच्या. तर हे लावल्यानंतर तुमची मेन केबल इथे येईल. हे ऑनचं स्विच आहे आणि MCB आपल्याला वर करायचं आहे. म्हणजे तुमची मशीन चालू झाली. जशी मशीन चालू झाली, बीपचा आवाज आला आणि मशीन चालू झाली. तर पाठचं कनेक्शन आपण पाहिलं. आता याच्यानंतर काय असतं की ट्रेचं कनेक्शन कसं करायचं, तर मी तुम्हाला जवळून दाखवतो. बघा ट्रेचं कनेक्शन कसं करायचं. हा सर्वात खालचा जो आपला पहिला ट्रे आहे त्याची हे कनेक्शन आहे, बरोबर. हा ट्रे आहे, ही ट्रेची मोटर आहे आणि हे कनेक्शन आपला हा वरचा जो ट्रे आहे, वरच्या ट्रेला तुम्हाला डबल पिन येते. एक काळी पिन येईल, एक सफेद पिन येईल. याच्यातली काळी पिन आपल्याला खाली घ्यायची खालच्या ट्रेला आणि खालच्या ट्रेला त्याचं कनेक्शन लावायचं, बरोबर. असं प्रत्येक ट्रेला तुम्हाला एक काळी आणि एक सफेद पिन येईल. काळी पिन खालच्या ट्रेला, सफेद पिन वरच्या ट्रेला. अशा पद्धतीने खालून वरपर्यंत कनेक्शन घ्यायचं आहे. सर्वात वरती आल्यावरती इथे तुम्हाला मेन कनेक्शन दिसतं बघा. याच्यामध्ये तुमचं सेन्सर आहे, टेम्परेचरचं, ह्युमिडिटीचं आणि मेन टर्निंगचं कनेक्शन. तर तुमचं फायनल कनेक्शन इथपर्यंत येणार, खालून वरपर्यंत. सर मला सर्वात आधी हे सांगा की तुमच्याकडे पक्षी किती आहे, ती कुठली ब्रीड आहे, त्याचबरोबर तुम्हाला रोजची किती अंडे मिळतात? माझ्याकडे म्हणजे प्युअर गावठीमध्ये मी काम करतोय बरं. सध्या तरी. आणि सध्या माझ्याकडे 100+ पक्षी आहेत. बरं, बरं, तर त्याच्यामधून मला रोजचे म्हणजे 15 ते 20 अंडे रोजचे भेटत आहेत. बरं. तर रोजची एक सरासरी 15-20 अंडी 15-20 अंडे आहेत. आता आपली ही जी मशीन आहे जवळजवळ 560 अंड्यांची मशीन आहे. आता जसे जर आपण 20 अंडी पण दररोज मोजली तर एक 5 दिवसात तुमची 100 अंडी, 120 अंडी मॅक्सिमम होऊ शकतात. ठीक आहे. तर एक 100 अंड्यांचा जर आपण ॲव्हरेज मोजला तर याच्यामध्ये एक ट्रे 80 अंड्यांचा आहे. आता तुम्ही बाहेरून सुद्धा अंडी घेऊन लावू शकता. फक्त त्याची काळजी काय घ्यायची असते की जर आपली अंडी आहे तर आपल्याला कल्पना आहे बाबा ती ताजी अंडी आहेत, आपण 2 दिवसाची वापरली की 5 दिवसाची वापरली की याच्यापेक्षा जास्त शिळी वापरली आपल्याला कळणार आहे. पण बाहेरून अंडं घेताना विशेष काळजी घ्या की अंडं जे आहे हे तुमचं ताजं असलं पाहिजे आणि जिथून पण अंडी आणले तिथे प्रत्येक 5 कोंबडीबरोबर एक कोंबडा असलाच पाहिजे. तर याची विशेष काळजी घ्या. आता तुमच्याकडे सरासरी हे जे 100+ कोंबड्या आहेत तर याच्यात कोंबडे किती आहेत सर? तर माझ्याकडे 100+ आहेत, पण त्याच्यात कसे छोटे आहेत, मोठे आहेत, म्हणजे पिल्ले वगैरे आहेत. हां, तर सरासरी म्हणजे तसे 40च्या आसपास फिमेल आहेत हां. आणि 15-16 नर आहेत. बरं, ठीक आहे, चालतील. तर आपल्याला प्रत्येक 5 बरोबर एक असा कॉम्बिनेशन ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक बेस्ट रिझल्ट याच्यामध्ये मिळेल. आता जसं तुमच्याकडे समजा 20च अंडी येतात तुम्ही म्हटलं, तर तशा वेळेस काय करा, एक ट्रे तुम्ही एका वेळेस रिफिल करू शकता. परत 4-5 दिवसांनी पुन्हा तुमच्याकडे ताजी अंडी आली, परत तुम्ही दुसरा ट्रे रिफिल करू शकता. म्हणजे जशी जशी अंडी येतील तशी तशी तुम्ही अंडी याच्यात ठेवू शकता. फक्त होणार काय की तुमची पिल्लं एका वेळेस सगळी न निघता ती पाठीपुढे निघत राहणार. म्हणजे समजा पहिला ट्रे तुम्ही 1 तारखेला लावलाय तर 1 तारखेचे पिल्लं तुम्हाला आधी निघतील. 5 तारखेला लावलेल्या ट्रेचे 5 दिवसाच्या नंतर पिल्लं निघतील. फक्त करायचं काय की जेव्हा आपलं पिल्लं निघायचे चालू होतात, म्हणजे अंड्यांना 18 दिवस पूर्ण होतात,
त्यावेळेस फक्त आपल्याला टर्निंग इथे बंद करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही करायचं. तिथून पुढे तुमची पिल्लं निघायची चालू होतात. ठीक आहे, आता हे लक्षात आलं. आता तुम्ही सगळी घरची अंडी वापरणार आहेत की काही अंडी बाहेरून आणणार आहात? आता घरची तर जास्त निघत नाही मला, तर म्हणजे पूर्ण बॅच काढायची आहे, बरं जेवढी बसतील अंडी त्याच्यानुसार. बरं बरं तर माझे 2-3 जणांशी कॉन्टॅक्ट आहेत, म्हणजे जे गावठीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. बरं हां तर त्यांना कॉन्टॅक्ट करून आधीच ठेवलं आहे मशीन यायच्या आधी. अच्छा हां मग त्यांच्याकडून फर्स्ट टाईम तर त्यांच्याकडनं घेणार आहे. बरं मग आपले जसे पक्षी चालू होतील मग नंतर काही घ्यायची गरज नाही असं मला वाटतंय. बरोबर बरोबर. जेवढं स्वतःचं प्रोडक्शन असेल हां. तेवढं खूप सुंदर. ठीक आहे, चालेल. तर याच्यामध्ये बघा वापर करायला काही अवघड असं काहीच नाही आहे. बेसिक जे सर्वात महत्त्वाचं कनेक्शनचं होतं, मेन कनेक्शन मी तुम्हाला दाखवलं, टर्निंगचं कनेक्शन दाखवलं. याच्या व्यतिरिक्त अजून एक फक्त इथे असतो फॉगर लावायचा. ठीक आहे, तर बघा सर, फॉगर लावण्याचं जे कनेक्शन आहे तुम्ही पाहू शकता, आपण समोर एक बोर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचं फॉगरचं कनेक्शन येणार आहे. आणि फॉगर जो आहे तो आपण एक इथे फॅन आहे त्या फॅनबरोबर अटॅस्टेड असतो. तर कधीही फॉगर तुमचा इकडे पुढे न ठेवता बरोबर त्या फॅनच्या खालीच ठेवायचा आहे. म्हणजे जी काही ह्युमिडिटी बनेल तो फॉग आपला वरती खेचून घेतो, तो फॅन पूर्ण वरती खेचून घेईल आणि पूर्ण मशीनमध्ये पसरण्यासाठी मदत होईल. त्यासाठी फॉगरची विशेष काळजी घ्या. फॉगर पुढे नाही ठेवायचा आहे, फॉगर तुम्हाला पाठीमागेच ठेवायचा आहे. त्याचबरोबर हे एक भांडं तुम्हाला दिसत असेल, हे पाण्यासाठी आहे. याच्यामध्ये पाणी मेंटेन राहणार आहे. फ्लोटर सिस्टम आहे, त्यामुळे जेवढं पाणी पाहिजे त्याच्यामध्ये आपण सेट करणार त्याचप्रमाणे त्याच्यात पाणी येणार आहे. पाठीमागे पाण्याचा एक पाईप असतो, तो तुम्ही कुठल्याही नळाला किंवा कुठल्याही जारला लावू शकता. बघा सर, आपला जो हा डिस्प्ले आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं काही लक्षात येणार आहे, कारण की सगळं कंट्रोल ऑटोमॅटिक होणार आहे इथूनच. तर याच्यात तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक टर्निंग आहे. अंडी आपली प्रत्येक दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फिरतात, म्हणजे तिथेही आपल्याला काही करायची गरज पडत नाही. फॉगर आत्ता आपण बंद आहे, जेव्हापासून आपण मशीन चालू केले फॉगर बंद आहे, कारण की ह्युमिडिटी आपली 71 इथे दाखवते. जोपर्यंत ह्युमिडिटी डाऊन होत नाही फॉगर आपला काही चालू होणार नाही. हे सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. इथे मी तुम्हाला जवळून दाखवतो. इथे बघा, हा जो ऑप्शन आहे हा ओव्हर हिटिंगचा आहे. म्हणजे इन केस आता उन्हाळा आहे, टेम्परेचर जर वाढलं तर तुमचा ओव्हर हिटिंग फॅन ऑटोमॅटिकली चालू होईल. एक्स्ट्राची गरमी तुमची ऑटोमॅटिकली बाहेर निघून जाईल, म्हणजे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. ते सुद्धा ऑटोमॅटिक होणार आहे. काळजी काय घ्यायची आपल्याला, तर मशीन शक्यतो एक पत्र्याचं शेड जे असतं नॉर्मली तशा शेडमध्ये ठेवायचं नाही, किंवा पत्र्याची पूर्ण रूम पॅक रूम असेल तशा ठिकाणी नाही ठेवायचं. आणि एक जिथे पण ठेवाल तुम्ही तिथे व्हेंटिलेशन प्रॉपर हवं आहे, हवा खेळती हवं आहे, जेणेकरून ओव्हर टेम्परेचरमध्ये मशीन शक्यतो जाणार नाही. याची एक विशेष काळजी घ्या. तर सर, म्हणजे आता हे मशीन तर आपण घेतली आहे, हां तर आता लाईटवर तर चालणारच आहे. बरोबर. पण माझ्या इथे कसं लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कमी जास्त होत असतात व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज कमी जास्त बरं, होतात. बरं. तर मग त्याच्यावर कसं काय, म्हणजे समजा आपल्या इथे व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या इथे हा प्रॉब्लेम आहे. सिंगल फेज 3 फेज कन्वर्ट होतो तशा ठिकाणी प्रॉब्लेम आहे, किंवा रानात पोल्ट्री बांधलेली असते तशा ठिकाणी आहे प्रॉब्लेम. तर सरळ सरळ स्टॅपलायझर वापरायचा. व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर तुम्ही जर स्टॅपलायझर वापरला तर तुमचा तो प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह होऊन जाईल. तर तुम्ही स्टॅपलायझर वापरू शकता. आणि जर समजा लाईट जर गेली हं. तर म्हणजे इन्व्हर्टरवर काम करेल का, म्हणजे मोठी मशीन आहे तर इन्व्हर्टरवर चालेल का? 100% इन्व्हर्टरवरती चालणार, काहीच अडचण नाही आहे. आपण ज्या मशीन बनवतो त्या अशाच डिझाईन करतो की प्रत्येक मशीन इन्व्हर्टरवरती चाललीच पाहिजे. 100% तुमची ही मशीन इन्व्हर्टरवरती चालणार. आणि अजून एक आहे की आता समजा आता पावसाळा चालू होणार आहे, हां हां आता लाईट तर जास्तीत जास्त जाते बरोबर, पूर्ण बरोबर, दिवस, बरोबर. आणि इन्व्हर्टर पण पूर्ण दिवस काय चालणार नाही. जर बरं. इन केस इन्व्हर्टर पण म्हणजे डिस्चार्ज झाला बरं, तर हां. मग किती तास चालेल म्हणजे बिना लाईटीचं? बरं, हां, चांगला प्रश्न आहे हा. तर बघा, समजा लाईट गेली तर याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 तासपर्यंत ऊब मेंटेन राहते. त्यावेळेस फक्त विशेष काळजी काय घ्यायची, हा जो आपला दरवाजा आहे हा उघडायचा अजिबात नाही. म्हणजे समजा आता लाईट गेल्यानंतर 4 ते 5 तासपर्यंत ऊब मेंटेन राहते. त्या पिरियडला फक्त जर तुम्ही दरवाजा उघडला तर आतली बनलेली ऊब आणि आर्द्रता बाहेर निघून जाणार, तर त्याचा आपल्याला फायदा काहीही होणार नाही. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची की फक्त त्या 4 तासात आपण दरवाजा उघडायचा नाही. 4 ते 5 तासपर्यंत आरामात तुमची याच्यामध्ये ऊब मेंटेन राहणार आहे. तर आता सर, मला अजून एक प्रश्न आहे की माझ्याकडे माझे मित्र येतात, छोटी मुलं येतात. हां तर कशी मशीन बघितल्यानंतर हे बटन दाब ते बटन दाब, जर बटन दाबले सेटिंग जर चेंज झाली बाय चान्स हां. तर कसं काय, म्हणजे? तर सेटिंग बाय चान्स चेंज झाली चुकून
तर याचा सेटिंग कशी करायची याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आपण अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता. तुम्हाला अडचण आली तर आपल्या ऑफिसचे 3 नंबर मशीनवर असतात, कुठल्याही नंबरला कॉल करा, तुम्हाला तिथून व्हिडिओ कॉल करून सुद्धा सेटिंग करून दिली जाईल. नाहीतर आपल्या चॅनलला व्हिडिओ आहेतच, तो व्हिडिओ बघून तुम्ही जसा आहे तसा सेटिंग करू शकता. आणि आत्ता आपल्याला ही पूर्ण सेट होऊन आलेली आहे, म्हणजे आता तुम्हाला इथे कुठलंही बटन दाबायचं नाही आहे, पूर्णतः सेटिंग करून आले. त्यामुळे काही नाही करायचं, कुठल्याही प्रकारचं बटन हा दाबायचा प्रकारच नाही आहे. तर सर तुम्हाला मशीनची संपूर्ण माहिती मिळाली आता? हो, मला जे प्रश्न होते तुम्ही तर क्लिअर केलेलेच आहेत आणि तुमच्या व्हिडिओद्वारे पण म्हणजे 90% माहिती मला मिळालेली आहेच म्हणजे. बरं, मग आता तुम्ही सॅटिस्फाईड आहात हो हो मशीनच्या क्वालिटी आणि सर्व्हिसबद्दल? हो, क्वालिटी पण उत्तम आहे, तुमची सर्व्हिस पण चांगली आहे आणि प्राईस पण म्हणजे मार्केटमध्ये जे मशीन भेटतात याच कॅपॅसिटीच्या, हां. तर त्याच्यानुसार प्राईस पण म्हणजे खूप छान आहे. बरं, धन्यवाद. तर सरांना आज आपण मशीन दिलेली आहे ठाणे इथे. गावाचं नाव काय म्हटलं सर? नेवालीपाडा. नेवालीपाडा, कल्याणमध्ये. 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 इथून पुढे आम्ही दुसरी मशीन घेऊन निघालेलो आहे शहापूरला. मशीन दाखवा. आपल्या गाडीमध्ये दुसरी एक मशीन आहे जी आपण शहापूरला घेऊन चाललेलो आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण मशीन देत असतो. आज योगायोगाने एका रूटला 2 मशीन होत्या, तर आपण दोन्ही मशीनच्या माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे. तर पूर्णतः तुम्हाला सगळ्या मशीनची माहिती समजलेली आहे, बरोबर? तर आता याच्यात सिंपल आहे, काही वापर वगैरे करण्यात काही अवघड नाही आहे. कुठलीही अडचण आली, काही आली तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. गरज पडली कुठल्याही गोष्टीसाठी तर आपण व्हिडिओ कॉलसुद्धा करतो, ठीक आहे? ठीक. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.